नमस्कार, मी शीतल मोहोळ देशमुख. माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला सुरुवातीला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला एक नवीन ज्वेलरी शिकवणार आहे. आता सध्या होळी आहे उद्याची, त्याच्यासाठी मी पळसाच्या झाडा फुलांच्या पानांची ज्वेलरी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. हे फुलं, कळ्या आणि पानं असे हे मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. एक सुरुवातीला पेपरचा तुकडा घेतला, त्याचा राऊंड शेप कापून घेतला, त्यावर हे पान असे कट करून घेतले, ते सुईदोऱ्याने पूर्ण शिवून घेतले आणि त्याला साईडने पूर्ण हे असे फुलं सुईदोऱ्याने पुन्हा टाचून घेतले. असं हे आपलं एक पेंडंट त्याच्यामुळे आपलं तयार होईल. हे पेंडंट आपल्याला आता मोत्याच्या माळीमध्ये ओवायचं आहे. हे पूर्ण असं तयार झालेलं आहे. हे पूर्ण आता मोत्याच्या माळीमध्ये ओवायचं आहे, म्हणजे हे आपलं एक शॉर्ट ज्वेलरी तयार होईल, जे गळ्याच्या जवळ येईल असं हे शॉर्ट मी ओवणार आहे. हे असं मी माळ तयार करून घेतली आहे. त्याला हे पेंडंट असं अटॅच करणार आहे. हे पूर्ण असं पेंडंट त्याला अटॅच करून घ्यायचं, शिवून घ्यायचं. त्याच्यासाठी आता आपल्याला पुन्हा एक मोठं गळ्यातलं पण बनवायचं आहे, लॉंग ज्वेलरी. तर त्याच्यासाठी पुन्हा एक पेपरचा तुकडा घेतला आहे. हे पानं स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे, त्यावर खूप धूळ असतो. आणि ह्या कळ्या आहेत, त्या अगदी लाईट ऑरेंज कलरच्या येतात. त्या सेंटरला अशा 4 कळ्या मी सुईदोराने टाचून घेणार आहे आणि पुन्हा थोडेफार फुलं घेऊन ते पुन्हा दुसऱ्या 4 कॉर्नरला त्याच्या मध्ये असे ते टाचून घेणार आहे. आणि पुन्हा याच्यामध्ये पानं लागणार आहे. ते पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि त्याला मला जसा शेप पाहिजे होता तसा मी त्या पानांचा शेप कट करून इथे असे हे पानं जवळजवळ लावलेले आहेत. आणि हे असे 4 कॉर्नरला 4 फुलं ठेवून पुन्हा मी सगळं सुईदोऱ्याने टाचून घेऊन हे पेंडंट तयार होणार आहे. हे पानं फक्त अतिशय लवकर सुकतात, म्हणजे जेव्हा आपल्याला बनवायचे तेव्हा पटकन बनवायची आणि लगेच त्याचं फोटो सेशन वगैरे करून घ्यायचं. लगेच सुकून येतात हे पानं. आणि हे पान आणि त्याच्यावर एक फूल आणि त्याला एक कानातलं असं मी टोचून घेतलं. असे हे आपले टाप्स तयार झाले आहेत. या ज्वेलरीला सगळं हे असं मॅचिंग झालेलं आहे. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये. हे पूर्ण छान असं दिसत आहे ज्वेलरी. आता हे तुम्हाला मी घालून दाखवणार आहे. हे पूर्ण घालून मी असं याचं फोटो सेशन केलं आहे. हे मी होळीनिमित्त सगळं हे बनवून मी त्याचं फोटो सेशन काढून या होळीचा असा मी आनंद घेतलेला आहे. हे तुम्ही फोटोमध्ये दाखवतच आहे, बघू शकता. वेगवेगळ्या पोजेस घेऊन त्याच्यामध्ये ती ज्वेलरी कशी सूट होते. ही अतिशय सुंदर आणि तुम्ही न बघितलेली अशी ही ज्वेलरी आहे. अशा मी तुम्हाला नवनवीन पोस्ट घेऊन येतच जाईल. तुम्हाला सगळ्यांना हॅपी होली. आणि तुम्ही माझे चॅनल बघत राहा. मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे सगळे असे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.